इतकी टंचाई त्यांची, इतकी आपदा होती की ती पाण्याचा प्रश्न कुठंच मांडू शकत नाहीत ते. पहिल्यांदा बोलते जरा होतंय गावात असं काय. त्यामुळे काय अडचण बरं असू द्या. मग ती काय तुम्ही इतकं मोठं काम केलंय की पाण्याची अडचण म्हणजे इलेक्शन जवळ आला, इलेक्शनचं काय बोलायचं नाही पण थोडंसं बोलतो. इलेक्शन जवळ आलं की माणसं काय करतील, मतं विकत घेते ती. पण तुम्ही रस्ता आणि पाणी देऊन माणसांचं रोज जायचं किंवा लागणारं जी रोज लागतं ती पाणी तुम्ही देऊन त्यांचं त्या पैशापेक्षा बी मोठं काम करताय. आणि राहिला दुसरा विषय, तरी पाणी ह्याचं काय एवढा मोठा विषय नाही. तर अण्णा महिन्याला मला 20,000 रुपयाचं दूध देते तालमीसाठी. आणि मला काय राजकारण ही काय फार आवड नाही, फक्त तुम्ही माझ्या गरीब पोरांना दूध देताय त्यासाठी मी तुमच्यासाठी पळतोय. एवढंच बोलतो आणि थांबतो. आणि या ठिकाणी जर पाण्याची सोय झाली तर बरं होईल. आणि त्या दिवशी संध्याकाळी लगेचच डेप्युटीने मला सांगितलं की चेअरमन यस म्हणले. ह्यातच जवळपास 15 दिवस गेले. त्यांचे 2-3 निरोप झाले मला की काय झालं बोरचं, काय झालं बोरचं. मी आपलं थोडंसं कामामुळे थोडंसं लक्ष दिलं नाही. पण शेवटी एक दिवशी असं झालं की ते माणसं माझ्या घरी आली त्यांनी पाठवलेली आणि सांगितलं की कधी करायचंय बोर, काय करायचं नियोजन. म्हणजे एवढं जर माणूस आपल्यासाठी आरी पडून करतोय तर आपण मागं का सारायचं. मग ठीक आहे म्हणलं. एक दिवशी नियोजन केलं. चेअरमन साहेबांना म्हणलं पाणी बघितलेलं आहे. 5 वाजता त्यांनी गाडी बी पाठवली. या ठिकाणी या मंदिरापाशी अक्षरशः हे जे गाव आपलं ज्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पाटकुल नगरी आहे असे रघुनाथदास महाराज यांच्या दारासमोरच पाणी दाखवलं. हे अगदी भाग्याची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी 80 फुटाला एवढं पाणी लागलं की एखादा शेतकरी दारा धरू शकेल एवढं पाणी लागलं. चेअरमन साहेब म्हणले काय तुम्हाला बोर किती खोल घ्यायचा आहे, किती क्रेशिंग टाकायचं आहे याचा काही तुम्ही मनात निसंकोचपणे सगळा खर्च करा. आणि त्या ठिकाणी 200 फूटच खोल घेतलं, परंतु 70 फुटाचं क्रेशिंग हे 8 इंची आणि 12 फूट क्रेशिंग हे 10 इंची हे टाकून अक्षरशः म्हणजे एक डोई जाईल तरी त्याला काय होणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी ते भक्कम करून दिलं. आणि या ठिकाणी त्यांनी सरळ हाताने आपल्याला हे सहकार्य केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी एवढं सांगेन की असा माणूस आपल्या मदतीला येत असेल तर आपण नक्कीच त्याचा विचार केला पाहिजे. मी एवढं प्रास्ताविक मांडतो आणि पुढील कार्यक्रमात शुभेच्छा देतो.